बंदीनंतरही यवतमाळ जिल्ह्यात कत्तलीसह गोवंश तस्करी सुरूच। गोवंश कत्तलीला राज्यात बंदी आहे। यवतमाळ जिल्ह्याला लागून तेलंगणा व आंध्र प्रदेश ही राज्य आहे। बंदी असूनही यवतमाळ जिल्ह्यात जनावर तस्करीचा खेळ खुलेआम सुरू आहे। वणी पांढरकवडा तालुक्यात होणारी जनावर तस्करी सर्वश्रुत आहे। हजारो जनावरांची तस्करी करून कत्तल केली जाते। जनावर तस्करीत मुख्य आरोपीचं नाव रेकॉर्डवर येत नसल्यानं कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। वणीमध्ये गोवंश कत्तल आढळून आल्यानंतर गोवंश आयोग समितीनं स्पॉट पंचनामा केला। यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। यवतमाळ जिल्ह्यात 16ही तालुक्यात गोवंश कत्तलीसह तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला। केवळ पैसा कमवण्याच्या लालसेतून अनेक जण यात गुंतलेत। तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात वर्षभरात पोलिसांनी 125 कारवाई करून 291 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले, तरी जनावर तस्करीला कुठेही लगाम बसला नाही। वणीमध्ये गोवंश प्रकरणाचा गोवंश आयोग समितीला स्पॉट पंचनामा करताना बांगलादेशातील एका व्यक्तीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळून आल्यानं खळबळ उडाली। यवतमाळच्या वणी येथे आठवडाभरापूर्वी गोवंशाचे मुंडके आणि अवशेष आढळून आले होते। दरम्यान संतप्त झालेला बजरंग दल, भाजपा यासह इतर संघटनांनी रस्त्यावरून गोवंश तस्करांना जेरबंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती। प्रशासनानं दखल घेत गोवंश आयोग समिती गठीत करून वणीमध्ये दाखल झाली। यावेळी समितीने ज्या ठिकाणी गोवंश आढळून आले होते त्या ठिकाणी स्पॉट पंचनामा केला, तेव्हा त्या ठिकाणी गोवंशाचे 67 टॅग आढळून आले। एकाच नावाचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे बांगलादेशाशी कनेक्शन असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातो। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं पांढरकवडा तालुक्यात वाराकवठा इथं एक जनावर तस्करी करणारा ट्रक पकडला। यातील चालक आणि वाहक पसार झाले। पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतलाय, परंतु जनावर तस्करीत मुख्य आरोपीचं नाव रेकॉर्डवर येत नसल्यानं कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतोय। जनावर तस्करी आणि कत्तल रोखण्यासाठी प्रशासन गंभीरतेने दखल घेत नसल्यानं संताप व्यक्त होतोय। याचा बांगलादेशाशी कनेक्शन असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। गोमातेला राजमातेचा दर्जा मिळाला। वणी येथील घटनेचा गोसेवा आयोगानं गंभीर दखल घेतली। शेतकऱ्यांसाठी गाय वरदान आहे। गायीच्या आधारे शेती केल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल। देशी गायीचं महत्त्व वाढतंय। कुणीही गायी कसायला देऊ नये अशी विनंती गोसेवा समितीच्या सदस्यांनी नागरिकांना केली। वणीत गोवंशाचं शीर आढळून आल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। त्यांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली। 200 पेक्षा जास्त गायींची कत्तल करण्यात आली आहे। ट्रॅक्टरनं हाडे बाहेर फेकण्यात आले। अनेक बाबी समोर आल्या। वणीत गोवंश कत्तल सुरू आहे। 150 गायींची मुंडके आढळून आलेत। याची सखोल चौकशी करण्यात यावी। मोठे गोदाम बांधण्यात आलं, ते तोडण्यात यावं। कत्तल करणं बंद करण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांनी रामनवमी समितीच्या वतीनं करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पांढरकवडा तालुक्यातील वाराकवठा इथं एक जनावर तस्करी करणारा ट्रक पकडला। यातील चालक आणि वाहक पसार झालेत। पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतलाय। पुढील कारवाई सुरू आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज हाके यांनी दिलेली आहे। जे काही कार्य वणीमध्ये जे गौमातेची जे कत्तल चालू आहे हे एक फार दुर्दैव आहे वणी शहराचं, की आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं का एवढा म्हटलं तर या स्पॉट जो आहे एवढा म्हटलं तर डीपमध्ये आहे। ह्या दीपक चौपाटी परिसर एवढा तो अंदर आहे। या रेड लाईन एरियाच्या बिलकुल बाजूला एवढा अंदर हे गौमातेची कत्तलखानी होत आहे। हे आम्हाला माहीत नव्हतं। कमसे कम 150 ते 200 गौमाताचे मुंडके कापून इथं आम्हाला दिसले। आम्हाला माहिती मिळाली, आम्ही आलो इथं। पोलीस प्रशासन सुद्धा आहे, पण वणीतल्या पोलीस प्रशासनानं सुद्धा या सर्व गोष्टीवर सखोल चौकशी ठेवायला पाहिजे आणि हे संपूर्ण गौमातेचे जे काही हत्या होत आहे त्यांच्यावर तुरंत ॲक्शन घेऊन कारवाई झाली पाहिजे। आणि हे जे काही तुम्हाला ते दिसत आहे इथं मागे एवढे मोठे यांनी जे गोडाऊनसारखे तपेलखाने बनवलेले आहे ते तुरंत जाळण्यात यावे किंवा ते तोडण्यात यावे आणि हे संपूर्ण जे काही आहे कत्तलखाना चालू आहे हे पूर्ण बंद केले पाहिजे। गोमाता ही राज्यमाता दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे राज्यमातेला न्याय निश्चित मिळणार। गोरक्षकांना गोभक्तांना न्याय निश्चित मिळणार। मोठ्या प्रमाणात जी कत्तल झालेली आहे ती अक्षम्य आहे आणि त्यामुळे आज आता चौकशी चालू आहे। चौकशीमुळे काही खूप आज आम्हाला बोलता नाही येणार। जे काही कार्यवाही होईल, आयोग इथे आला आहे याचा अर्थ महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाने याची गंभीरतेने दखल घेतलेली आहे। हा संदेश महत्त्वाचा आहे। बरं सर, तुमच्याकडून गाय ही संपूर्ण जगाची माय आहे हे शब्दांनी नाही, हे विज्ञानाने सिद्ध झालेली आहे। आणि आज शेतीसाठी आम्ही रासायनिक शेतीवर निर्भर झालो आहे। खरं तर गाय ही संपूर्णपणे मनुष्यासाठी, पृथ्वीसाठी वरदान असा कारखाना आहे। या गो आधारित शेतीवर शेतकऱ्यांचं, खास म्हणजे यवतमाळ जिल्हा जिथे शेतकरी हा फार दुर्दैवी झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी आपली गाय विकली
आणि त्यामुळे आज शेतीचा खर्च त्याचा प्रचंड वाढलेला आहे। गाईच्या आधारावर शेतीचा खर्च 25% आणू शकतो हे गोविंदन अनुसंधान केंद्र देवलापारने सिद्ध केलेलं आहे। अनेक प्रयोग झालेले आहे, उद्धवजी प्रयोग करतात आहे। आणि गाईच्या आधारावर शेती जर शेतकऱ्यांनी केली आणि गाईला खटकाला न विकता त्याच्या गोमूत्रापासून पंचगव्यापासून वेगवेगळ्या 50 प्रकारची औषधी आहे, कॅन्सरवर औषधी आहे, खूप अनुसंधान चालू आहे। हे लक्षात घेऊन गाय विकू नये हा आव्हान आहे। येत्या काळात देशी गाय लोक संपूर्ण विश्व शोधत येणार आहे, हे लक्षात घ्या। गाईचं महत्त्व आज गोसेवा आयोगामुळे महाराष्ट्रात वाढतं आहे। सर्व शेतकऱ्यांना, सर्व बंधूंना विनंती आहे की त्यांनी आपली माय स्वरूपी ही गाय विकू नये, कसायाला देऊ नये। आज गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत वणी येथे जे काही गोहत्या झालेली आहे आणि प्रचंड प्रमाणात गाईचे अवशेष या ठिकाणी सापडले आहेत। जेव्हा आम्ही ही सगळी परिस्थिती हाताळण्यासाठी आलो तर एक सुरुवातीला प्रशासनाबरोबर बैठक झाली। प्रशासनाकडून त्यावेळेस कळवण्यात आलं होतं की बा हे असं आम्हाला फक्त मुंडके सापडले आणि गावामध्ये काही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून आम्ही त्याच दिवशी तो सगळा त्या ठिकाणचा अवशेष गोमाताचा अवशेष तो सगळा त्यांनी नष्ट केला। पण आम्ही जेव्हा ही सगळी बैठक करून प्रत्यक्ष स्पॉट व्हिजिटला आलो तेव्हा लक्षात आलं आणि एकदम प्रचंड या ठिकाणी आपल्याला अजूनही गाईचे अवशेष आपल्याला दिसत आहे। ज्या गोमाता आहेत त्यांना टॅगिंगची एक व्यवस्था आहे, ते सगळे टॅग आता आपल्याला या ठिकाणी सापडलेत आणि साधारण 67 ते 70 असे टॅग आत्ताशिक आपल्याला हस्तगत झालेत। अजून जर आपण या ठिकाणी जर चांगलं जर शोधलं तर बरेच टॅग आपल्याला मिळतील। आणि धक्कादायक सगळ्यात मोठं जर इथं निदर्शनात आले तर एक आधार कार्ड आणि एक पॅन कार्ड सापडलेले आहे। एकाच व्यक्तीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे, पण ते दोन्ही पण त्याच्यातली ॲड्रेस जे म्हणतो आपण पत्ता तो भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत। म्हणजे याचे तार हे बांगलादेशी रोहिंग्यापर्यंत जाऊ शकतात असा प्राथमिक संशय आम्हा सगळ्यांना आहेत। आज पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, गावातील सर्व गोरक्षाप्रेमी, रक्षामध्ये काम करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते, या विषयामध्ये विधितज्ञ म्हणून जे वकील केसेस लढतात आपल्या कोर्टामध्ये, ते सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा आता स्पॉट पंचनामा या ठिकाणी होत आहे। याच्यानंतर आम्ही प्रयत्न करू कठोर ते कठोर, म्हणजे जेवढी कठोर शिक्षा देता येईल ती शिक्षा आपण या आरोपींना देण्याचा प्रयत्न करू। माझ्या पाठीमागे जो ट्रक दिसतोय हा ट्रकची आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती की या ट्रकमधून अवैधरित्या गो तस्करीसाठी वाहतूक होत आहे। याकरिता आपण नाकाबंदी लावून संबंधित वाहन या ठिकाणी उभे केले असता त्यामधील चालक आणि 2 साथीदार हे फरार झाले आहेत। मग ट्रक जागेवर उभा करून तिन्ही अज्ञात लोक फरार झाले आहेत, तरी त्यांच्यावर आता संबंधित त्याच्यावर योग्य ती प्राणी संरक्षण अधिनियमान्वये कारवाई करण्यात येईल। नाही आहे ना, मुख्य आरोपी आता याच्यात जे काय आहे ते तपासात निष्पन्न होईल आणि जे निष्पन्न होईल ते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। नाही येणार याच्यात 100% आतापर्यंत याला इन्व्हेस्टिगेशनमध्ये कसं आहे, आता आज दाखल होणार, त्याच्यानंतर जो काय मुख्य आरोपी आहे याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार। आता याच्यातले जे काय आहेत ते तिन्ही लोक फरार झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला आता गाडी नंबरवरून मालक सर्च करायचा आहे, त्याच्यावरून कोणाच्या ताब्यात गाडी होती, ते आरोपी आणि मुख्य माल कोणाचा आहे याच्याबद्दल पोलीस 100% पोहोचू शकतात। इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल, त्यानुसार पोलीस योग्य ती कारवाई करेल। यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी तालुका वणी शहर इथे 2 गोमातेचे शीर्ष कापून रोडवरती ठेवण्यात आले। हे अतिशय निषेधार्थक गोष्ट होती आणि याचा हिंदुत्ववादी सर्व संघटनेने निषेध नोंदविला आणि पोलीस प्रशासनानं मागणी केली की जे कोणी हे कृत्य केले असेल त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी। ज्या गोमातेचे शीर्ष रोडवरती ठेवले त्यानंतर पोलीस प्रशासन आणि प्रशासनाने चौकशीला सुरुवात केली। तेव्हा असं लक्षात आलं, नगर परिषदेच्या आकड्यानुसार किमान 200 ते 300 गायींची कत्तल तिथे झाली होती आणि नगरपालिकेच्या आकड्यानुसार तब्बल 13 ते 14 ट्रॅक्टरनी गोमातेचे हाड आणि मांस ट्रॅक्टरच्या माध्यमातून बाहेर नेऊन टाकण्यात आलं। अंदाजानुसार किमान या काही दिवसामध्ये 1,500 ते 2,000 गायींचं
गोमातेची कत्तल तिथे करण्यात आली आणि जेव्हा महाराष्ट्र गोसेवा आयोग समिती इथे आली होती, त्या गोसेवा आयोग समितीला चौकशी करत असताना 140 गायींचे बिल्ले आधार त्यांना मिळाले. असे अनेक बिल्ले जे गायीच्या कानाला लावतो आधार म्हणून, असे अनेक बिल्ले दानाखान पडलेले होते. म्हणून सर्व वणीतील हिंदुत्ववादी संघटनेनी रामनवमी समितीचा अध्यक्ष म्हणून रवी बिल्लूरकर म्हणून आम्ही पोलीस प्रशासनावर कारवाई करावी आणि ज्यांनी गोहत्या इथे केलेली आहे, गोमाताची हत्या इथे चालू आहे, त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून केली. लोकनायक न्यूज